माझा प्रभाग माझा परिवार माझे घर माझा गणपती या संकल्पनेतून घरगुती गणेश दर्शन स्पर्धा 2024 चे आयोजन भाजपा स्लम सेल आणि आई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाणे पूर्व विभागासाठी आयोजित करण्यात आले होते। आपल्या लाडक्या बाप्पाचे 30 सेकंदाचे व्हिडिओ व माहिती गुगल फॉर्मद्वारे या दरम्यान स्पर्धकांकडून मागविण्यात आले होते। या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून 15 सप्टेंबर म्हणजेच रविवारी आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते विजेते स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले। ठाणे शहर जिल्हा भाजपा स्लम सेल अध्यक्ष तसेच आई प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्या निवासस्थानी हा समारंभ पार पडला। या दरम्यान प्रथम पारितोषिक विजेत्यांना 5,555 तर द्वितीय पारितोषिक विजेतेला 3,333 तर तृतीय पारितोषिक विजेत्यांना 2,222 व सन्मान चिन्ह आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। दरवर्षी कृष्णा भुजबळ यांच्या माध्यमातून कोपरी भागात ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असते। यंदाही अशाच प्रकारची स्पर्धा म्हणजेच माझा प्रभाग माझे परिवार माझे घर माझा गणपती या संकल्पनेतून ही घरगुती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। भाजपा ठाणे शहर आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे तसेच भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वागुले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी ही स्पर्धा ठाणे पूर्व कोपरी भागात मोठ्या उत्साहात पार पडते। यंदाही माझा प्रभाग माझा परिवार माझे घर माझा गणपती या संकल्पनेतून ही घरगुती गणेश दर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख अमरेश ठाणेकर व राजेश गाडे यांनी परीक्षण केले। दरवर्षीपेक्षा यंदा मोठ्या संख्येने स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता। माध्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घरगुती गणेश दर्शनासाठी जे लोक येत आहेत त्यांच्यासाठी सुंदर आरास बनवलेल्या सर्व लोकांचा सत्कार या इकडे करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये जे प्रथम 5 पारितोषिकं आहेत ते या इकडे देण्यात आलेली आहे। मी कृष्णाजी भुजबळ यांचं मनापासून अभिनंदन करेन की वर्षोनवर्ष ही एक परंपरासारखा खऱ्या अर्थाने एक चळवळसारखी त्यांनी जागरूक ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे जे लोक एक चांगली थीम किंवा एक चांगलं उद्देश घेऊन गणेशोत्सव किंवा गणपतीचं आपल्या घरी जे आरास आहे जे डेकोरेशन आहे त्या पद्धतीत केलेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच एक चांगला उपक्रम आई प्रतिष्ठानच्या माध्यमाने होतोय। सन्माननीय आमदार निरंजनजी डावखरे साहेब यांच्या उपस्थितीत आज हा गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा हा साजरा केला आणि या जे विजेते आहेत या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि गणपतीची अशीच त्यांच्या हातून सेवा घडत राहो हीच गजानना चरणी प्रार्थना करतो। संगीता राजेंद्र खाते आणि माझा मुलगा सिद्धांत राजेंद्र खाते। आम्ही टाकाऊपासून टिकाऊ याच्या अंतर्गत तिन्ही दलांचे आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये जे कार्य केलं जातं आणि आपले सैन्य आपल्यासाठी काय जे बलिदान करतात याच्यावरती एक छोटासा देखावा केला होता। मी तातून उभे आम्ही दिघे साहेबांचं डेकोरेशन केलेलं। दिघे साहेबांनी जे कार्य केले त्यांचा एक नमुना म्हणून आम्ही सर्व त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा सर्वांपर्यंत पोहोचावा आणि सर्वांनी तो बघावा त्यासाठी आम्ही हे डेकोरेशन केलेलं। नमस्कार, मी अपर्णा हरेश पाटील। आम्हाला 3rd प्राइज मिळाला आहे। आम्ही बदलापूर प्रकरण जे आता महिला सुरक्षित नाही आहे त्याबद्दल बदलापूर प्रकरण आढावा जहा डेकोरेशन दाखवलं होतं आणि दुसरं म्हणजे अवयवदानाचं महत्त्व सांगितलं होतं की मरणानंतर आपलं शरीर जे नाशिवंत होतं तर ते आपले अवयवदान केल्याने पुढे पिढीला किंवा पुढे समाजाला त्याचा काहीतरी फायदा होईल या हिशोबाने एक असं मी डेकोरेशन सादर केलं होतं।